नमस्कार, मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत आहे संकल्प एज्युकेशनची टीम ॲग्रिकल्चर अर्थात प्रशांत डोले सर आणि सतीश जगताप सर. आज गुढीपाडवा आहे. त्या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि एक नवीन सुरुवात आहे. तर अशाच पद्धतीची नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे. पण ज्या गोष्टी आपण आधीपासूनच संकल्प एज्युकेशन या चॅनलवर करायचो त्यासोबतच आपण ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे. सो दॅट आपल्याला संकल्प एज्युकेशनचे जितके विद्यार्थी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असतील त्यांना ॲग्रिकल्चरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंडर वन रूफ एका मध्ये जे ते मिळणार आहेत. याआधी आपण 2013 पासून अर्थात आपल्या स्थापनेपासून ते आतापर्यंत मला असं वाटतं जर आपण निकालांच्या बाबतीत बघितलं तर 2013 टू 2025 मागच्या 12 वर्षामध्ये जर ॲग्रिकल्चरचे एकूण निकाल काढलं तर आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोतच. पण इथून पुढचा प्रवास आहे तो संकल्प एज्युकेशन चॅनलवर महत्त्वाचे अपडेट ॲग्रिकल्चरचे असतीलच. पण त्याच्यानंतरही तुम्हाला ॲग्रिकल्चरचे तुमचे अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ड्रिल डाऊन डिटेल्ड अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते सगळ्या गोष्टी मग ते शॉर्ट्सच्या माध्यमातून असो, ते रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून असो, लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडर वन रूफ एका चॅनलमध्ये मिळणार आहेत. एक्झॅक्टली त्या चॅनलमध्ये काय काय आहे, कसं कसं त्यामध्ये कॉन्टेंट असणार आहे, त्यामध्ये त्या चॅनलमध्ये अपडेट्स कोणकोणते असणार आहेत, कशा पद्धतीने असणार आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला वन बाय वन पहिल्यांदा प्रशांत डोले सर आणि त्यानंतर सतीश जगताप सर जे आहेत याबद्दलची माहिती देतील. तर पुढचा जो पार्ट आहे चॅनलच्या कॉन्टेंटबद्दलचा पार्ट हा प्रशांत डोले सर तुमच्यापर्यंत ठेवतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आता या मुहूर्तावरती आपण एक चांगला उपक्रम सुरू करत आहोत. त्यामध्ये जे काही यूट्यूबचं चॅनल असेल बऱ्याच वेळेस असं व्हायचं की जे काही संकल्पचं चॅनल असेल त्याच्यावरती ॲग्रिकल्चरचे जे व्हिडिओ असेल बरेचसे जनरल बँकिंगचे व्हिडिओ पडायचे आणि त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ त्याच्यामध्ये मिक्स व्हायचे. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचा असा प्रश्न होता की सर ॲग्रिकल्चरचं एक सेपरेट चॅनल पाहिजे, जसं की तुम्ही टेलिग्रामचं चॅनल बनवलं तसं यूट्यूबचं पण चॅनल पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या कव्हर केल्या जातील. पहिलं म्हणजे जेवढ्या काही ॲग्रिकल्चरच्या बाबतीतल्या एक्झाम्स असतील, मग याच्यामध्ये IBPS AFOG आपण मेन एक्झाम समजतो. त्याच्यानंतर नाबार्ड ग्रेड A असेल किंवा असिस्टंट असेल, कारण आपला मॅक्सिमम फोकस आता नाबार्डवरती जाईल त्याच्यानंतर RRB SO जे असेल की मॅक्सिमम सिलेक्शन देण्याचं काम आपण केलेलं आहे मागच्या 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर FC असेल, नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, CWC असेल, NFL असेल, RCF असेल, ज्या एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचे किंवा कुठल्याही क्लासने सिलेक्शन दिलेलं नाहीत, म्हणजे जसं की RCF असेल, NFL असेल, ज्याच्यामध्ये आपण सिलेक्शन दिलेले असतील या सगळ्या जेवढ्या काही एक्झाम्स असतील या एक्झाम्सबद्दलच्या सगळ्या डिटेल्स त्याच्याविषयीचे असलेले अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टी आता आपल्या या नवीन चॅनलवर दिसतील दुसरं की जशा प्रकारे सर नोटिफिकेशनचे व्हिडिओ असतील की सर एक्झामच्या डेट सांगत असतील तशाच प्रकारचे जे काही एक्झामच्या ॲग्रिकल्चरच्या एक्झामच्या बाबतीतले सगळ्या ज्या काही अपडेट असतील त्या ॲग्रिकल्चरचे अपडेट या चॅनलवरती असतील त्याच्यानंतर जे काही आपले स्टडी मटेरियल असेल जे काही स्टडी मटेरियल जे असेल किंवा त्याच्याबद्दलचे जे व्हिडिओज असतील ते सगळे व्हिडिओज याच्यावरती आपले पडतील त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट असेल ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्स होतं. असं की आपले जे मॅगझिन्स असेल, मी जानेवारीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, नाबार्डसाठी असेल, याच्यासाठी कुरुक्षेत्रासाठी जे सारखे जे मॅगझिन्स असतील त्याच्यानंतर PIBच्या न्यूज असतील ह्या मंथली आपण घेणार आहेत. परंतु मागच्या 2 महिन्यापासून आपण ते घेतल्या नाही. याचं कारणच हे होतं की आपल्याला एक सेपरेट चॅनलवरती त्या गोष्टी सगळ्या सुरू करायच्या होत्या. तर जेवढे काही ॲग्रिकल्चरचे करंट अफेअर्स म्हणजे जे काही PIBच्या न्यूज असतील, त्याच्यानंतर कुरुक्षेत्रासारखे ॲग्रिकल्चरचे मॅगझिन्स असतील जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिलीज करते ते सगळे मॅगझिनचे व्हिडिओ मंथली सगळे याच यूट्यूब चॅनलवरती पडतील आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम ते म्हणजे लास्ट इयरचे मागच्या प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स आणि त्याचं ॲनालिसिस याचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला तिथं दिसतील याचं कारण असं, कारण PYQ पाहिल्यानंतर आपल्याला जी एक्झाम टार्गेट करायची ते एक्झामचं स्वरूप आपल्याला कळतं आणि त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करता येतो. तर हे सगळं मटेरियल तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या बाबतीत सगळ्या गोष्टी ह्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती भेटेल. त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संकल्प ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतरचा जो पार्ट असेल म्हणजे आत्ताच्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट हा सतीश सर सांगतील नेमकी चॅनलबद्दलची माहिती वगैरे सगळ्या गोष्टी. थँक्यू सर. बघा, तर तुमच्या आग्रहा खातीर आपण जे संकल्प ॲग्रिकल्चर चॅनल आहे तर ते सुरू केलेलं आहे. तर लक्षात ठेवा
की संकल्प ॲग्रिकल्चरचं जे की नवीन यूट्यूब चॅनल असेल तर याची जी लिंक आहे किंवा याची जी आपण लिंक म्हणू शकतो तर ती तुम्हाला पिन सेक्शनमध्ये आणि सोबतच कमेंट सेक्शनमध्ये आणि लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि सोबतच एक मुद्दा राहिला तर याच्यामध्ये आपण कृषी सेवकसाठी पण जी की येणारे नोटिफिकेशन आहे तर याच्यामध्ये आपण कृषी सेवकसाठी पण जे की तुम्हाला लागणारं मटेरियल असतील किंवा जे व्हिडिओ असतील तर याबद्दल सुद्धा आपण याच्यावरती तुम्हाला अपडेट देणार आहोत. तर तुमचा एक सबस्क्राईब जो आहे किंवा एक तुम्हाला चॅनलला जे तुम्ही जॉईन करणार आहेत तर खूप महत्त्वाचं ठरेल. तर तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद आणि थँक्यू.